हाय फ्रेंड्स, तर काही दिवसापूर्वी मी केसांसाठी हेअर पॅक कसं करायचं हे सांगितलेलं होतं. तर आपण टोनर म्हणजे सिरम कसं तयार करायचं आहे केसांसाठी, केसांच्या हेअर ग्रोथसाठी, तर आज आपण ते बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला कडुलिंबाची काही पानं आणि मेथीचे दाणे लागणार आहेत. ठीक आहे, तर व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. तर इथं मी 2 चमचे मेथीचे दाणे सकाळी 10:30 वाजता भिजवलेले होते आणि आता वाजले 4:15 आणि 20 ते 25 पानं आपल्याला कडुलिंबाची पाने घ्यायची आहेत आणि 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे. तर हे 1 ग्लास पाण्यामध्ये आपल्याला हे दोन्ही उकळायचे आहेत, कडुलिंबाचे पाणी आणि मेथीचे दाणे अर्धा ग्लास होईपर्यंत. त्यासाठी आपल्याला एक पातेलं लागणार आहे. तर गॅसवरती पातेलं ठेवलंय मी आणि त्याच्यामध्ये हे एवढं 1 ग्लास पाणी आपण टाकलेलं आहे आणि त्यामध्ये हे मेथीचे दाणे जे होते ते मी त्याच्या पाण्यासकट टाकलेले आहे आणि ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला कडुलिंबाची पाने त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि ते पाणी आटवून द्यायचं आहे. ह्या पद्धतीने पाणी उकळून द्यायचं आहे. बघा, जे मेथीचे दाणे आपण भिजवलेले होते सकाळी, आता जे उकळायला टाकलेत आपण, ते असे फुगून वरती आलेले आहेत आणि कलर पण पाण्याचा चेंज झालेला आहे. ॲक्च्युली ज्यावेळेस आपण जास्त वेळ भिजवतो मेथीचे दाणे, त्यावेळेसच त्याला पाण्याला पिवळसर कलर आलेला आपल्याला दिसतो, पण उकळून झाल्यानंतर अजून चांगल्या प्रकारे ते कलरफुल होतं. आता आम्ही हे कडुलिंबाचे पानं याच्यामध्ये टाकते की जेणेकरून ते पण आपल्याला चांगले उकळून घ्यायचे आहेत. फक्त कडुलिंबाचे पाणी हे चांगले धुवून आणि स्वच्छ करून घ्यावेत. तर या पद्धतीने असं उकळून द्यायचं आहे पाणी. तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे पूर्ण पाण्याचं, येलो, आणि नंतर कडुलिंबाचे पानं टाकल्यानंतर पण थोडासा ग्रीनिश कलर आलेला आहे आणि हे पाणी आटलेलं आहे. तर आपण आता हे गाळून घेऊया. गॅस बंद करते मी. तर तुम्ही बघू शकता 1 ग्लास आपण पाणी घेतलेलं होतं आणि त्याचं आटून बरोबर अर्धा ग्लास एवढं पाणी निघालेलं आहे. आणि हे जे आहे हे टाकून द्यायचं नाही आहे, हे आपण मिक्सरमधून बारीक करून पुन्हा त्याचं सिरम करणार आहोत. आता हे मी स्प्रे बॉटलमध्ये होते. तुमच्याकडे ह्या पद्धतीची स्प्रे बॉटल असेल तर तुम्ही यूज करू शकता. बाजारात भरपूर प्रकारच्या स्प्रे बॉटल्स येतात. तर आपण आता याच्यामध्ये ते टाकूया. तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे स्प्रे बॉटलमध्ये मी टाकून घेतले ते ग्लासातलं पाणी. तर आता आपल्याला हे थंड झाल्यानंतर, तुम्ही थंड झाल्यानंतर पण स्प्रे बॉटलमध्ये ओतू शकता. मी आता हे ओतले आणि आता आपल्याला हे केसांवर स्प्रे करायचं आहे. आणि जे उरलेलं मटेरियल आहे मेथीचे दाणे आणि कडुलिंबाचा तो पाला, तर हा टाकून द्यायचा नाही. हा मिक्सरमधून काढून पुन्हा थोडंसं पाणी टाकून त्याचं मिश्रण गाळून घ्यायचे आणि ते कापसाने आपल्या केसांना स्काल्प जे असते तिथं लावायचे. टोनर लावायच्या आधी केस चांगले विंचरून घ्यायचे, केसांमधला गुंता काढून घ्यायचा आहे आणि मग नंतर टोनर अप्लाय करायचा आहे. तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही टोनर यूज केलं तरी चालेल. इथं मी हे स्प्रे बॉटलमध्ये टाकलं आहे. तुम्ही स्प्रे बॉटलच्या ऐवजी कापूस त्याच्यामध्ये डिप करून पण लावू शकता. तर हे असं सगळ्या केसांवरती स्प्रे करायचं आहे आणि मसाज द्या त्याला. म्हणजे फक्त टोनर अप्लाय करून ठेवू नका, त्याला मसाज देणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. थोडंसं मसाज द्या म्हणजे ते पाणी स्काल्पमध्ये चांगल्या पद्धतीने जिरेल. तर अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या केसांना टोनर अप्लाय करा आणि नंतर तुम्हाला जर वाटलं की आपल्याला हेअर वॉश करायचं आहे तरच तुम्ही हेअर वॉश करा. अदरवाईज दुसऱ्या दिवशी तुम्ही हेअर वॉश केला तरी चालेल. म्हणजे माझं म्हणण्याचा अर्थ असा आहे
की टोनर लावल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की आपल्याला कुठेतरी बाहेर जायचंय तर आपण 1 तासामध्ये पण केस धुवू शकता. अदरवाईज तुम्ही रात्रभर ते डोक्याला ठेवून नंतर दुसऱ्या दिवशी पण हेअर वॉश करू शकता. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर